नमस्ते शेतकरी मित्रांनो. आज 29 मार्च 2026 आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावतामाळे. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितलेलं आहे. सगळे संत पंढरपूरला गेले. जगाचा पोशिंदा पांडुरंग ह्या सावतामाळ्यांना भेटायला आलेले आहेत आणि त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये आपली ही सावता महाराज आंबाबाग या नावानं 11,000 झाडाची आंब्याची बाग आहे आणि बाकीची 10,000 झाडं आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याकडं चिंच आहे, जांभळ आहे, फणस आहे, लिंबोणी आहे, चंदन आहे, नारळ आहे, सुपारी आहे, तुमचं बर्माटी कूड ज्याला म्हणू आपण, सागवान आहे. आणि ही सगळी झाडं एकमेकावर अवलंबून असणारी आहे. ही बाग जी आहे ही ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये काम करणारा पण एक शेतकरी आहे. आणि ही बाग बघायला परभणी जिल्ह्यातले पाथरी तालुक्यातली काही प्रतिष्ठित मंडळी, बागायतदार, प्रगतशील बागायतदार, राजकीय क्षेत्रात काम करणारे, ग्राउंड रूटला काम करणारे हे प्रगतशील शेतकरी आलेत. जवळजवळ आपण 2 तास आपल्या बागेतनं फिरतो आहे. साहेब, आपलं नाव सांगा एक एक जण आणि बाग बघितल्यावर आपल्याला काय वाटलं, बोला, करा सुरुवात. सरपंच साहेब बोला. माझं नाव अमोल हरिभाऊ शिंदे. मी राहणार मडसगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी येथील असून आज सरांचं खूप नाव ऐकलं होतं. त्या अनुषंगाने आज बागेला भेट द्यायला आलो. बाग बघितली, अतिशय छान आणि सुंदर बाग आहे. खूप आवडली आम्हाला आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आज इथून कलम पण घेऊन जातोय की ती सावता आणि जी शरद साहेबांनी जी स्वतः निर्माण केलेली कलम आहेत ती आम्ही घेऊन जातोय. त्यांनी सगळं बागेचं आम्हाला मार्गदर्शन केलं, सगळी माहिती सांगितली. खूपच छान सर्व वाटलं आणि जी कलम आम्ही घेऊन जाऊ ती नक्कीच आमच्या शेतात आम्हाला ती शरद आणि सावता खाण्याचा योग येईल अशी इच्छा या प्रसंगी मी व्यक्त करतो. धन्यवाद. सरपंच साहेब तुम्ही. शिवाजीराव उगले, सध्या सरपंच सिमोरगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी. तुमच्या या बागेमध्ये जे त्याचं फळाचं संगोपन केलं जातं, रोपाचं एकदम काय म्हणतात तर आपण झिरो म्हणजे नॅचरल पद्धतीनं जे काम केलं जातं ते खरंच मनाला भावणार आहे. आणि अशाच पद्धतीनं आम्ही या बागेचं संगोपन आमच्या करायचा प्रयत्न करू. बरोबर. मी सदाशिव बुवाजी शिंगारे, पोलीस पाटील मासलापूर, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. आम्ही पंढरपूरला आलो होतो. पंढरपूर येत असताना सावता महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या बागेत आलो. बागेत आल्याच्या नंतर तुमची व्यथा आणि कथा ऐकल्याच्या नंतर आम्हाला खूप समाधान वाटलं. तुम्ही शून्यातून परिकष्ट करून इतकी डेव्हलपमेंट केली आणि 2 किलोचा तुमचा सावता असन, शरद असन, जम्बू केसर असन, फणस असन, रुचकर आणि स्वादिष्ट असे नैसर्गिक ह्याच्यावर तयार केलेली फळं पाहिले. नंतर खाण्याचा योग येईन. आम्ही येऊ. आम्ही पण आळशी जरी असलो तर आम्ही आळशी असे राहणार नाही. तुमचं कष्ट आणि परिश्रम बघून पैसा तर कुठल्याही ह्याच्यात गेल्याच्या नंतर मिळतो, पण तुमचं अंतिम ध्येय पैसा नसून वृद्धाश्रमाच्या शेवटच्या स्टेपला समाधान हे महत्वाचं आहे. आणि खूप तुम्ही समाधानी जीवन जगत आहात. असं समाधान तुमच्या आशीर्वादाने आम्हाला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपला भेटण्याचा योग मिळाला. आपलं कुठंतरी ऋणानुबंधाचं नातं आता द्विगुणित होईल. असंच द्विगुणित व्हा आणि आम्हाला तुम्ही चांगल्या प्रतीचे रोप जून जुलैमध्ये द्या. आम्ही घेऊन जाऊ आणि डेव्हलप करू. आपलाही कधीतरी वेळ मिळाला तरी या. आमच्या साईबाबा जन्मभूमीमध्ये तुमचं बी आम्ही स्वागत करू. एवढे 2 शब्द बोलून मी माझं 2 शब्द पूर्ण करतो. बोला सरपंच साहेब. गजानन रामकिशन वाघमारे, राहणारा गोंद, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. पवार साहेब इथे येऊन गेले. पवार साहेब आम्ही ऐकून होतो की शरद सावता इथं पवार साहेबांना आंबे बघून गेले. तेच आम्ही त्याच बागेत बघायला आलोत आज आणि तेच कलम न्यायला आलोत. आपण आमची बाग बघितली, इथलं अर्थकारण बघितलं, इथला दुष्काळ बघितला, इथं पाण्याची ज्याला म्हणतो आपले ज्याला एका थेंबाची किंमत तुम्हाला आज कळाली. कारण तुम्ही गोदावरी काठचे सगळी मंडळी आहात. दोन्ही बाजूनी पाणी आहे. एकीकडे कॅनॉल आहे म्हणता, एकीकडे गोदावरी आहे. त्या गोदाकाठचे तुम्ही आहात. नाथांची जी पालखी आहे ती पालखी नशिबानं आमच्याच बागेतून जाते, तेही आमचं भाग्य आहे. सावता महाराजांनी ज्या वेळेला
हा कामातला देव सांगितला आणि त्यांच्याच वाटेवरून आपण जाऊन हे काम सुरू केलेलं आहे. भविष्यात अजून खूप मोठं काम उभा करायचं आहे. शेतकरी उभा करायचा आहे महाराष्ट्रातला. आज महाराष्ट्रातला शेतकरी विदर्भ असेल, मराठवाडा असेल, आत्महत्या करतो आहे. तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे. काय सांगाल सरपंच आपण त्या शेतकऱ्यांना, त्या तरुणांना? त्या तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी जिथं ज्यांच्याकडे 2 एकर क्षेत्र आहे, 4 एकर क्षेत्र आहे, त्यांनी किमान अशा पद्धतीनं हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून 15-20 झाडं, त्याच्यामध्ये काही आंब्याचे असतील, काही तुमचं ब्रह्माटी गोड असेल, काही नारळ असेल, यात संगोपन करत गेलं तर साईड बाय साईड तुम्ही त्याच्यामधलं उत्पन्न मिळू शकता. आज भलेही त्याला तुम्हाला तुमच्या पारंपरिक पिकाप्रमाणे 8 महिन्यात, 6 महिन्यात, एका वर्षात उत्पन्न भेटत नाही, पण 3 वर्षाच्या नंतर शाश्वत उत्पन्न भेटतं. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या अर्थकारणाचा जर विचार केला तर खरंच तुमच्या घराला समृद्धी भेटण्यास त्याची मदत होईल. या पद्धतीनं तुमच्या बागेचं अनुकरण करून प्रत्येकानं काम करायचा शेतकऱ्या प्रयत्न करावा. धन्यवाद. आपण आलात. साधारणपणे एप्रिलच्या 15 ते 20च्या दरम्यान आमचं हार्वेस्टिंगही चालू होईल. आजच आम्ही आपल्याला निमंत्रण देतो आहे की आमच्या बागेतल्या आंब्याची चव चाखायला आपण या ठिकाणी यावं. आमच्या बागेतले आंबे खाऊन मग तुमच्या मनात जर आलं त्या ठिकाणी बाग लावायची आहे, त्या ठिकाणी नियोजन करायचं आहे. सावता महाराज आंबा बागेच्या वतीनं आमचं पूर्ण सहकार्य आपल्याला राहील, ही खात्री, हा विश्वास. धन्यवाद.